मंडळी, म्हसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी हे अनेक भक्तांचे कुलदैवत आहे. या कुलदैवतांची माहिती सर्वांना व्हावी यासाठी सिद्धांत बोध या ग्रंथात श्री काळभैरव यांच्या उत्पत्तीची कथा आहे. तसेच सिद्धनाथाची कथा ही काशीखंड या ग्रंथामध्ये आहे. तर या कथा पुढील प्रमाणे आहेत. फार वर्षापूर्वी ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांमध्ये श्रेष्ठ देव कोण असा वाद निर्माण झाला होता. सर्व चराचर व्यापून सर्व सृष्टीचे पालन पोषण करणारा देव कोण आहे असा हा वाद होता. जो अनादी आणि अनंत आहे, जो वेदांनाही अगोचर आहे, असा महान देव कोण अशी स्पर्धा निर्माण झाली होती. हा वाद खूपच विकोपाला गेला होता. सर्व जगाला मी निर्माण केले, मी सर्व सृष्टीचा पालक आहे, माझ्याहून श्रेष्ठ कोणीच नाही असे मत श्री ब्रह्मदेवाने मांडले. तर सर्व सृष्टीचा मी तारणहार आहे, मी सर्व देवांना संकटमुक्त करतो, मीच सर्वश्रेष्ठ आहे, मी 10 अवतार धारण करून सर्व देवांचे रक्षण केले असा युक्तिवाद श्री विष्णुदेवांनी मांडला. जे भक्त माझी पूजा करतात त्यांना मी श्रेष्ठ पद प्राप्त करून देतो असेही श्री विष्णुदेवांनी सांगितले. या वादाचा निवाडा कोण करणार असा प्रश्न पडला. इतक्यात त्रिकाल ज्ञानी नारद मुनी तेथे प्रकट झाले. ब्रह्मा आणि विष्णू यांनी आपल्यामधीलच वादाचे कारण नारदांना सांगितले. नारद हसून म्हणाले, नारायण नारायण. नारदांनी ओळखले हा वाद जगाच्या कल्याणासाठीच असणार आहे. तेव्हा नारद हसून म्हणाले, आपण या वादातून मार्ग काढण्यासाठी श्री गायत्री मातेकडे जाऊ शकता. तिघेही गायत्री मातेकडे गेले. नारदांनी ब्रह्मा विष्णू यांच्यामध्ये झालेला वाद सांगितला. गायत्री देवींनी सर्व ऐकून घेतले व गायत्री देवी म्हणाल्या की दोघेही श्रेष्ठ आहात, हा वाद निरर्थक आहे. पण दोघेही ऐकायला तयारच नव्हते. शेवटी गायत्री देवी म्हणाल्या, या त्रिभुवनात सर्वश्रेष्ठ शिव आहेत, महादेव आहेत. तुम्ही जर शिवाचे मस्तक आणि पाय यांचे दर्शन घेऊन आलात तर तुमच्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण हे ठरवता येईल. जो प्रथम येईल तो श्रेष्ठ ठरेल. या बोलण्याचा दोघांनाही राग येऊन गायत्री देवींना दोघांनी शाप दिला की गायत्री देवी, तुझे मंदिर कुठेच होणार नाही पृथ्वी तलावर. त्यानंतर ब्रह्मा व विष्णू दोघे शिवाचे पाय व मस्तक शोधण्यासाठी निघाले. 21 स्वर्ग 21 पाताळ इतका दूर प्रवास करून दोघेही थकले. परंतु महादेवाचे शिवाचे मस्तकाचा अंत लागला नाही. अखेर श्री विष्णूंनी अत्यंत नम्रतेपूर्वक हार पत्करले व आपल्याला शिवाचे मस्तक व पायाचा अंत लागला नसल्याने त्यांनी ते मान्य केले. मात्र ब्रह्मदेवाने हार मान्य केली नाही. ब्रह्मदेवाने स्वर्गातून कामधेनूला खोटी साक्ष देण्यासाठी आणले व स्वर्गातील अप्सराही घेऊन आले. त्यांनी खोटी साक्ष देऊन ब्रह्मदेवांना शिवाचे मस्तक पाहिल्याचे सांगितले. यावेळी भगवान शंकरांना खूप राग आला. भगवान शंकरांनी उग्र रूप धारण करून आपला उजवा दंड भूमीवरती आपटला. यावेळी त्यांच्या दंडातून दिव्य तेजस्वी पुरुष निर्माण झाला. हे तेजस्वी स्वरूप म्हणजे श्री काळभैरव होय. मग ती पुढची कथा आपल्याला माहीतच आहे की काळभैरवांनी त्यानंतर ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक शिरच्छेद केला 5व्या मस्तकाचा. मग त्यानंतर काळभैरव हे काशीमध्ये का राहिले वगैरे ही कथा आपल्याला पुढची माहीत आहे. याचप्रमाणे भगवान शंकरांनी कामधेनू आणि केतकी यांना शाप दिला की कामधेनू आणि केतकीने खोटी साक्ष दिल्यामुळे त्यांना शाप दिला शंकरांनी. कामधेनू, तू भूलोकात जन्म घेशील आणि खोटी साक्ष दिली म्हणून अभक्ष भक्षण करतील. तू आणि केतकीला शाप दिला की तू वनस्पती होऊन पडशील, देवपूजेत तुझी फुले वर्ज्य असतील असा शाप केतकीला दिला. यावेळी कामधेनूनं मात्र उशाप मागितला. तेव्हा देवांनी कामधेनूला उशाप दिला की तुझी भूलोकामध्ये सर्वजण पूजा करतील, मात्र
तुझे शेपटीचे दर्शन घेतले जाईल, तुझे मुख अपवित्र असेल म्हणून गायीचे मुखाचे दर्शन घेतले जात नाही, गायीच्या शेपटीचे दर्शन घेतले जाते. यानंतर शंकरांनी काळभैरवाला आज्ञा केली की तू भक्तांच्या रक्षणासाठी असुरांचा वध कर. आणि काळभैरव अत्यंत पराक्रमी व शूर होते, त्यामुळे त्यांनी सर्व सिद्धी प्राप्त केल्या होते. प्रत्यक्ष काळ म्हणजेच काळभैरव होय. या काळभैरवांनी शिवाला नमन करून आज्ञा मागितली. त्यावेळी शिव म्हणाले, पृथ्वीवर अनेक असुर माजले आहेत. या असुरांपासून तुम्ही भक्तांचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर राहा. शिवाची आज्ञा होताच काळभैरवांनी होकार दिला. पृथ्वीवर असुरांचा हैदोस सुरू होता. अखेर सर्व देव ऋषीमुनींनी शिवाची आराधना केली. शिवांनी आपल्या तेजातून निर्माण झालेल्या काळभैरवांना निर्माण केले. काळभैरवांना आज्ञा देऊन असुरांचा नाश करण्यासाठी आशीर्वाद दिला. आशीर्वाद घेऊन काळभैरव काशी क्षेत्री पोचले होते. येथे तप करून काळभैरवांनी शस्त्र प्राप्त करून सिद्ध अवस्था प्राप्त केली. काशी येथील असुरांचा नाश करून काळभैरव सोनारी येथे गेले. तेथील राक्षसांचा वध करून पुन्हा कैलासामध्ये काळभैरव परत गेले. तेथून पुन्हा काशी क्षेत्रात तप सुरू केले. यावेळी दक्षिण काशी क्षेत्रात मानदेशी, मसासूर, काळसूर आणि दानसूर, काळभैरी आदी असुरांनी प्रजेला त्रास देणे सुरू केले होते. पुन्हा सर्व देवांनी शिवाची प्रार्थना करून या पृथ्वीवरील असुरांचा वध करून पुन्हा भक्तांचे रक्षण करण्याची विनंती केली महादेवांकडे. शिवांनी काळभैरवाला सिद्ध मंत्राची दीक्षा देऊन असुरांचा नाश करण्यासाठी सिद्ध केले. काळभैरवांनी शिवाच्या आशीर्वादाने मान देशामधील मसासूर राक्षसांचा वध करण्यासाठी वीर स्वरूप धारण केले. वायुवेगाने धावणाऱ्या घोड्यावर बसून मान देशात असुराशी घनघोर युद्ध केले. असुर बलाढ्य होते. त्यांनी असुरी विद्या प्राप्त झाल्याने दैवी मंत्रशक्ती कार्य करीत नव्हती त्यांच्या पुढे. देवांनाही असुरांना जिंकता येत नव्हते. काळभैरव व मसासूर यांच्यात अनेक वर्ष युद्ध सुरू होते. शस्त्र अस्त्र युद्धात असुर प्रवीण होते. अखेर काळभैरवांनी सिद्ध मंत्राची शक्ती पाचारण केली. या शक्तीद्वारे अखेर मसासूर, काळासूर या राक्षसांचा काळभैरवांनी वध केला. यावेळी राक्षस मसासूर याने देवाला विनंती केली की मला अभय द्यावे, आपण माझा उद्धार करावा. काळभैरव यांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. काळासूर म्हणाला, देवा मला तुमच्या दारात जागा द्यावी, मी तुमच्या दारात प्राण ठेवून आपले मस्तक अर्पण करेन, असे म्हणून त्याने प्राण सोडला. मसासूर दानवाने वर मागितला, देव तुम्ही माझे नावाचा उद्धार करा. देवांनी होकार दिला. मसासुरावरून त्याच्या नावावरून म्हसवड हे या गावाला नाव पडले आहे. मसासूर वधाचे ठिकाण हेच मानगंगा नदीच्या तीरावर असलेले म्हसवड होय. मसासूर वध ठिकाणाचा अपभ्रंश होऊन म्हसवड, मसासूर आणि वध आणि म्हसवड हे असे अपभ्रंशामुळे म्हसवड हे नाव पडलेले आहे. मसासूर वधानंतर त्याच्या नावाची आठवण म्हणून देवांनी त्याला मंदिराच्या दारातच जागा दिली आहे. काळासुराचा आणि मसासुराचा वध करून काळभैरवांनी सौम्य रूप धारण करून भक्तांच्या कल्याणासाठी सिद्ध रूप घेतले. म्हणूनच त्यांना सिद्धनाथ असे नाव पडले. या सिद्धनाथाला काळभैरू, सिद्धोबा, सिद्धेश्वर अशा नावाने संबोधले जाते. मात्र या देवांची उपासना करणाऱ्याचे सिद्धनाथ रक्षण करतात. म्हणून या देवाला कुलस्वामी म्हटले जाते. कुळाचे रक्षण करणारी देवता म्हणून हा देव आपला प्रसिद्ध आहे. काळभैरवांनी जेव्हा पृथ्वीवरील असुरांच्या संहाराचे सत्र केले तेव्हा काळभैरवांनी विराट रूप धारण केले. त्यावेळी पृथ्वीवर असलेले अनेक असुर पाताळात पळून गेले. पाताळात शेषराजा राज्य करीत होता. शेषराजाच्या राज्यात असुरांनी धुमाकूळ घातला आणि तेथील प्रजेला त्रास देण्यास प्रारंभ केला होता.
तेव्हा शेषराजाने शिवाची प्रार्थना केली. शिवांनी शेषराजाच्या राज्यामधील असुरांचा नाश करण्यासाठी काळभैरवांना आज्ञा केली. तिथे त्यांना पाठविले. काळभैरवांनी अनेक वर्ष युद्ध करून पाताळातील असुरांचा वध करून शेषराजाच्या राज्यातील प्रजेला असुरांच्या त्रासातून मुक्त केले. शेषराजाच्या पोटी ईश्वरी स्वरूपामध्ये प्रत्यक्ष आदिमाया शक्तीने अवतार धारण केले होते. हीच ती जोगेश्वरी माता. जोगेश्वरी माता जी आहे ती काळभैरवांच्या पराक्रमामुळे अतिशय मोहित होऊन काळभैरवांशीच विवाह करण्याचा जोगेश्वरी मातेने विचार केला. शेषराजाला ही गोष्ट कळताच शेषराजाने सिद्धनाथ स्वरूप काळभैरवाची प्रार्थना केली. ईश्वरी अवतार असलेले सिद्धनाथ प्रत्यक्ष शिवाचा अंश असल्याने शिवस्वरूप होते. त्यांना आपल्या मनातील मनोज्ञ म्हणजे इच्छा सांगितली. श्री सिद्धनाथांनी आपल्या ज्ञानाने माता जोगेश्वरीच्या स्वरूपाचे अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पाहिले. काळभैरव प्रत्यक्ष शिव अंश आहेत, तर माता जोगेश्वरी या आदिमाता स्वरूप आहेत. युगानुयुगे त्यांचा ऋणानुबंध आहे. ही गोष्ट श्री सिद्धनाथांच्या स्मरणात आली. श्री सिद्धनाथांनी या विवाहासाठी संमती दिली. हळदी समारंभ त्यांनी विवाहाला संमती दिल्यानंतर त्यांचा हळदी समारंभ हा कार्तिक शुक्ल पक्षाच्या 11 तारखेला त्यांचा हळदी समारंभ झाला आणि विवाह सोहळा हा त्यांचा कार्तिक शुद्ध 12 तारखेला त्यांचा विवाह सोहळा झाला. हा विवाह सोहळा अतिशय दैवी पद्धतीने संपन्न झाला. माता जोगेश्वरी हत्तीवरून विवाहासाठी आल्या. इंद्राने आपला ऐरावत हत्ती माता जोगेश्वरीला यावेळी दिला होता. अनेक देवगण, योगी, महर्षी या विवाहासाठी हजर होते. अशा प्रकारे जो ऐरावत आहे त्या सोन्याने मडवलेल्या रथामध्ये ऐरावताच्या श्री सिद्धनाथ जोगेश्वरी विराजमान झाल्या. या रथाला दोर लावले होते. हे दोर प्रत्यक्ष देव हातात घेऊन ओढत होते. आजही दरवर्षी मार्गशीर्ष प्रतिपदेला श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी देवीच्या मूर्तीचे भव्य रथातून मिरवणूक काढण्यात येते आणि या रथाला लावलेले दोर भक्त मोठ्या श्रद्धेने ओढतात. हा रथ नगर प्रदक्षिणा करून पूर्वीच्या ठिकाणी परत येतो. पुन्हा श्रींच्या मूर्ती मंदिरात विराजमान करतात. कार्तिक प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा आहे म्हणजे देव दिवाळी या काळात हा उत्सव साजरा होतो. अशी ही कथा आहे. धन्यवाद.